नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयामधील प्रकरण क्रमांक 8 प्रदूषण या प्रदूषण पाठामधील विविध घटकांची या ठिकाणी चर्चा करूया. तर या ठिकाणी निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रो. तर या ठिकाणी पर्यावरणातील विविध समस्या या दिलेल्या आहेत. या पहिल्या छायाचित्रामध्ये आपण पाहतो की नदीच्या किनारी निरनिराळ्या प्रकारचे कारखाने वसवलेले आहेत. त्या कारखान्यातील जे सांडपाणी आहे ते नदीच्या पात्रामध्ये सोडलेलं आहे. पहिल्या छायाचित्रामध्ये अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय. दुसऱ्या छायाचित्रामध्ये वाहनाच्या धुराड्यातून बाहेर पडलेला धूर मोठ्या प्रमाणावर दिसतोय. आणि तिसऱ्या छायाचित्रामध्ये निरनिराळ्या कारखान्याच्या धुराड्यातून विषारी वायू, धूर यांचं प्रमाण हे अधिक असलेलं दिसतंय. त्यामुळं प्रदूषण झालेलं आहे, हवेचं प्रदूषण. पहिल्या छायाचित्रामध्ये पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसतंय. दुसऱ्या छायाचित्रामध्ये हवेचं प्रदूषण, तिसऱ्या छायाचित्रामध्ये सुद्धा हवेचं प्रदूषण हे झालेले दिसतंय. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या निरीक्षणांती आपल्याला असं दिसून येतंय की प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर झालेले दिसतंय. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो, पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात? तर पहिल्या छायाचित्रामध्ये आपल्याला पाण्याचं प्रदूषण म्हणजे जल प्रदूषण दिसत आहे. जलाशयाच्या किनाऱ्याला कारखाने आहेत, त्यातून प्रदूषके पाण्यात सोडली असावीत. तसेच कारखान्यातून हवेत देखील विषारी वायू सोडले आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये धूर सोडणारी मोटार गाडी दिसत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी करणाऱ्या भट्ट्यामुळे खूप प्रमाणात हवा प्रदूषित होत आहे. या सर्व चित्रातून एक समान बाब लक्षात येते, ती म्हणजे कोणालाही पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समजत नाही. बेताल मानवी वागण्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक परिसंस्थेतील प्रदूषण घातक पातळीवर आहे. तर विद्यार्थी मित्रो, पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात? तर या पहिल्या छायाचित्रामध्ये जे पाण्याचं प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण दिसत आहे. जलाशयाच्या किनाऱ्यावर कारखाने आहेत, त्यातून प्रदूषके पाण्यात सोडली असावीत. तसेच कारखान्यातून हवेत देखील विषारी वायू सोडले आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये धूर सोडणारी मोटार गाडी दिसत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये औष्णिक ऊर्जा निर्मिती करणाऱ्या भट्ट्यामुळे खूप प्रमाणात हवा प्रदूषित होत आहे. या सर्व चित्रातून एक समान बाब लक्षात येते, ती म्हणजे कोणालाही पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समजत नाही. बेताल मानवी वागण्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक परिसंस्थेतील प्रदूषण घातक पातळीवर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, या समस्येवर मात करण्यासाठी काय करावे लागेल? तर प्रदूषण नियंत्रण करणं हा एकच उपाय तिन्ही चित्रातील समस्यावर आहे. मानव स्वतःच्या विकासापोटी करीत असलेल्या अनेक क्रिया पर्यावरणाला घातक असतात. याचे भान ठेवून त्याने अशा समस्या निर्माण न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, या समस्यावर मात करण्यासाठी काय करावे लागेल? तर प्रदूषण नियंत्रण करणे हा एकच उपाय या तिन्ही चित्रातील समस्यावर आहे. मानव स्वतःच्या विकासासाठी करीत असलेल्या अनेक क्रिया पर्यावरणाला घातक असतात. याचे भान ठेवून त्याने अशा समस्या निर्माण न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर विद्यार्थी मित्रो, माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, खणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळं पृथ्वीवर प्रदूषण वाढले. या प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो,
माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढतं औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढलेलं आहे. या प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पोल्युशन म्हणजेच प्रदूषण म्हणजे काय या ठिकाणी माहिती घेऊया. पोल्युशन, प्रदूषण नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. तर विद्यार्थी मित्रो, प्रदूषणाची व्याख्या आपल्याला असं करता येईल, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. तुमच्या सभोवती कोठे कोठे प्रदूषण आढळते या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे, सांगा पाहू म्हणून. तर हवा, पाणी, जमीन अशा सर्वच ठिकाणी प्रदूषण होत आहे. जलाशयाच्या ठिकाणी वाटेल तसे पदार्थ सोडले जातात. समुद्र, नद्या, तलाव, कालवे अशा सर्वच ठिकाणी औद्योगिक कारखान्यातून किंवा घरगुती सांडपाण्यातून निरनिराळी प्रदूषके पाण्यात मिसळली जातात. जमिनीवर, मातीत, शेतात सर्व ठिकाणी घनपदार्थ फेकले गेल्याने प्रदूषण होते. शेतात खते, कीटकनाशके यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हवेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे विषारी वायू आणि कणरूप पदार्थ सोडल्यामुळे हवा देखील प्रदूषित होते. तर विद्यार्थी मित्रो, तुमच्या सभोवती कोठे कोठे प्रदूषण आढळते? तर हवा, जल, जमीन अशा सर्वच ठिकाणी प्रदूषण आढळत आहे. जलाशयाच्या ठिकाणी वाटेल तसे पदार्थ सोडले जातात. समुद्र, नद्या, तलाव, कालवे अशा सर्वच ठिकाणी औद्योगिक कारखान्यातून किंवा घरगुती सांडपाण्यातून निरनिराळे प्रदूषके पाण्यात मिसळली जातात. जमिनीवर, मातीत, शेतात सर्व ठिकाणी घनपदार्थ फेकले गेल्याने प्रदूषण होत आहे. शेतात खते, कीटकनाशके यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हवेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे विषारी वायू आणि कणरूप पदार्थ सोडल्यामुळं हवा देखील प्रदूषित होते. अशा प्रकारे हवा, जल, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषण होत आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे की विद्यार्थी मित्रो, प्रदूषण कशामुळे होते? काही प्रकारचे प्रदूषण नैसर्गिक कारणाने होते. उदाहरणार्थ वणवे, धुळीची वादळे, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी कारणामुळं ही नैसर्गिक प्रदूषण होत आहे. परंतु जास्त प्रमाणात प्रदूषण हे मानवी हस्तक्षेपामुळे होत आहे. मानवाच्या निरनिराळ्या क्रियामुळे प्रदूषण होते. हवे असलेले उत्पादन निर्माण करीत असताना अनेक हानिकारक पदार्थ तयार होत असतात आणि त्या पदार्थामुळं जल, जमीन आणि हवा अशा तिन्ही ठिकाणी प्रदूषण होत असते. तर विद्यार्थी मित्रो, प्रदूषण कशामुळे होते? काही प्रकारचे प्रदूषण हे नैसर्गिक कारणाने होते. उदाहरणार्थ वणवे, धुळीची वादळे, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी. परंतु जास्त प्रमाणात प्रदूषण हे मानवी हस्तक्षेपामुळे होते. मानवाच्या निरनिराळ्या क्रियामुळे प्रदूषण होते. हवे असलेले उत्पादन निर्माण करीत असताना अनेक हानिकारक पदार्थ तयार होत असतात. त्या पदार्थामुळे जल, जमीन आणि हवा अशा तिन्ही ठिकाणी प्रदूषण होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण प्रदूषके अर्थात पोल्युटंट्स म्हणजे काय या ठिकाणी चर्चा करूया. प्रदूषके परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटकावर घातक परिणाम घडवून आणणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. विद्यार्थी मित्रो बघा, प्रदूषके म्हणजे काय? परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटकावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्गानियमानुसार कालांतराने नष्ट होतात. या उलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट
होत नाहीत. तर विद्यार्थी मित्रो, प्रदूषके म्हणजेच काय? तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकावर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. याउलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. मग या ठिकाणी विचार करा असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रो. जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषके असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? विद्यार्थी मित्रो, पहा प्रश्न काय विचारलेला आहे. जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत? आणि असे प्रदूषक कधी बनतात? तर याचं उत्तर आपण विद्यार्थी मित्रो शोधून काढायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो एक कृती करून पहा. या ठिकाणी माझ्या लेकरांनो मला वाचवा असं म्हटलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रो. याचा अर्थ तुम्ही पृथ्वीला वाचवा, कारण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जल, पाणी, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, माझ्या लेकरांनो मला वाचवा. या चित्रावरून आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे आणि जे प्रदूषण होत आहे ते प्रदूषण हे थांबवलं पाहिजे. हा आपण बोध या चित्रावरून घेणं गरजेचं आहे. तुमच्या परिसराचे तुम्ही स्वतः सर्वेक्षण करून तुमच्या परिसरातील प्रदूषित ठिकाणे कोणती ती ठरवा. प्रदूषण आढळलेल्या प्रत्येक ठिकाणच्या संबंधित अशा प्रदूषणकारी घटक कोणता आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रो, आजूबाजूच्या तुमचा परिसराचा सर्वे करायचा आहे. सर्वेक्षण करून कोणकोणत्या ठिकाणी प्रदूषण झालेलं आहे आणि त्या प्रदूषणाची काय कारणं आहेत, कोणते घटक त्यामध्ये मिसळलेले आहेत, त्यामुळे प्रदूषण झालेलं आहे ते ओळखायचं आहे आणि तुम्ही त्याच्या टिप्पणी करायचं आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे पाहायचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो जरा डोके चालवा. कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात? तर कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात? त्याचबरोबर प्रदूषके विघटनशील असतात की अविघटनशील असतात याची माहिती तुम्ही या ठिकाणी द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात? तर प्रदूषके अनेक प्रकारचे असू शकतात. त्यांच्या स्रोतावरून कोणत्या परिसंस्थेचे प्रदूषण होते यावरून आणि त्यांच्या गुणधर्मावरून प्रदूषकाचे निरनिराळे प्रकार ठरतात. विद्यार्थी मित्रो पहा, प्रदूषके अनेक प्रकारचे असू शकतात. त्यांच्या स्रोतावरून कोणत्या परिसंस्थेचे प्रदूषण होते यावरून आणि त्यांच्या गुणधर्मावरून प्रदूषकाचे निरनिराळे प्रकार ठरवतात. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो, प्रदूषके विघटनशील असतात की अविघटनशील? प्रदूषके विघटनशील असतात की अविघटनशील? तर काही प्रदूषके विघटनशील असतात तर काही अविघटनशील असतात. हवेमध्ये पसरणारी प्रदूषके वायूच्या स्वरूपात असतात. ती जरी अविघटनशील असतील तरी त्यांच्या रासायनिक प्रक्रिया होत असतात. मृदा आणि जमिनीवर टाकण्यात येणारी प्रदूषके दोन्ही प्रकारचे असतात. प्लॅस्टिकसारखे प्रदूषक पूर्णतः अविघटनशील असते, मात्र जैवविघटनशील पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेने विघटन पावून कालांतराने नष्ट होतात. पाण्यात सोडलेली प्रदूषके देखील दोन्ही प्रकारचे असू शकतात. जड धातू, रंग व इतर काही रसायने अविघटनशील असतात. तर विद्यार्थी मित्रो, काही प्रदूषके ही विघटनशील असतात तर काही प्रदूषके ही अविघटनशील असतात. हवेमध्ये पसरणारी प्रदूषके वायूच्या स्वरूपात असतात. ती जरी अविघटनशील असली तरी त्यांच्या रासायनिक प्रक्रिया होत असतात. मृदा आणि जमिनीवर टाकण्यात येणारी प्रदूषके दोन्ही प्रकारचे असतात. प्लॅस्टिकसारखे प्रदूषक पूर्णतः अविघटनशील असते, मात्र जैवविघटनशील पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेने विघटन पावून कालांतराने नष्ट होतात. पाण्यात विरघळणारी प्रदूषके देखील दोन्ही प्रकारचे असतात. जड धातू,
व रंग इतर काही रसायने अविघटनशील असतात. यानंतर विद्यार्थी मित्रो, हवा प्रदूषण. हवा प्रदूषण, एअर पोल्युशन. तर या ठिकाणी थोडे आठवा असं म्हटलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रो, पृथ्वीवरील वातावरणात असणाऱ्या विविध वायूचे प्रमाण दर्शवणारा आलेख काढा. तर निरनिराळ्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे वायू आहेत. कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, त्याचबरोबर इतर वायू निऑन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, झेनॉन अशा प्रकारचे निरनिराळे. नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे. ऑक्सिजनचं प्रमाण जवळजवळ 21% आसपास आहे. ऑर्गॉन आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, त्याचबरोबर इतर वायू हे हवेमध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रमाणामध्ये असतात. याचा आलेख तुम्ही काढायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहा, हा आलेख कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल तो आपण विचार करून, एका बाजूला PPM मध्ये प्रमाण घ्यायचं आहे घटकांचं आणि एका बाजूला वायू घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण 78%, ऑक्सिजन घेता येईल त्यानंतर, आणि ऑर्गॉन, आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अशा प्रकारे चार्ट हा तयार करता येईल. म्हणजेच चार्ट म्हणतो आपल्याला आलेख दर्शवणारा तक्ता, आलेख काढता येईल. या ठिकाणी आलेख. तर हवा हे वेगवेगळ्या वायूचे घटकांचे एकजिनसी मिश्रण आहे असे का म्हणतात? तर हवेत अनेक वायूंचा समावेश आहे. आपल्याला तो सहसा दिसून येत नाही, परंतु काही विशिष्ट प्रक्रियेने हे घटक वेगळे करता येतात. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूचे घटकांचे एकजिनसी मिश्रण आहे असे आपल्याला आपण म्हणतो. तर हवा हे वेगवेगळ्या वायूचे घटकांचे एकजिनसी मिश्रण आहे असे का म्हणतात? तर हवेत अनेक वायूंचा समावेश आहे. आपल्याला ते सहसा दिसून येत नाहीत, परंतु काही विशिष्ट प्रक्रियेने हे घटक वायू वेगळे करता येतात. म्हणून हवा हे वेगळ्या वायूचे घटकांचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हणतात. यानंतर तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो, इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते घातक वायू बाहेर सोडले जातात? इंधनाच्या ज्वलनातून हवेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजनची विविध ऑक्साईड्स असे काही वायू बाहेर सोडले जातात. तर विद्यार्थी मित्रो, इंधनाच्या ज्वलनातून हवेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजनची विविध ऑक्साईड असे काही वायू बाहेर सोडले जातात. विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असं म्हटलं जातं. पहा विद्यार्थी मित्रो, विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असं म्हणतात. या ठिकाणी हवा प्रदूषणाची कारणं दिलेली आहेत. खालील चित्रातील हवा प्रदूषण कोणकोणत्या घटकामुळे होते ते सांगा म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहा, हवा प्रदूषणाची कारणं आहेत. नैसर्गिक कारणं. या ठिकाणी बघा, वणवा पहिल्या भागामध्ये आहे, त्यानंतर दुसऱ्या वणवा झालेला आहे, दुसऱ्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक दुसऱ्या छायाचित्रामध्ये दिसलेला आहे, तिसऱ्या ठिकाणी धुकं पडलेलं आहे, त्याचबरोबर वाहनांच्या धुराड्यातून पडणारा धूर बाहेर पडलेला दिसतोय. तर अशा प्रकारे हवा प्रदूषणाची कारणं आहेत. तर नैसर्गिक कारणं आणि मानवनिर्मित कारणं. पहा विद्यार्थी मित्र, नैसर्गिक कारणं कोणती आहेत आणि मानवनिर्मित कारणं. हवा प्रदूषणाची कारणे. नैसर्गिक आहे ज्वालामुखीचा उद्रेक. उद्रेकातून घनरूप, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण. ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण. त्याचबरोबर ज्यावेळी भूकंप होतो त्यामुळे भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू
व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. भूकंप ज्यावेळी विद्यार्थी मित्र होतो त्यावेळी भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. त्याचबरोबर वावटळी व धुळीची वादळे, जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. वनवे, वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड धूर वातावरणात मिसळला जातो. त्यानंतर सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे म्हणजेच उदाहरणार्थ गाजर गवत, काही जीवाणू, कवकाचे बीजाणू हवेत मिसळतात. त्यामुळं हवेचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होतं. पहा विद्यार्थी, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे म्हणजेच उदाहरण गाजर गवत, काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात. अशा प्रकारे ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, वावटळी व धुळीची वादळे, वनवे, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळं नैसर्गिक प्रदूषण होतं. त्यानंतर मानवनिर्मित प्रदूषण कशामुळे होतं बघा. मानवनिर्मित इंधनांचा वापर विद्यार्थी मित्रो, दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते. तर दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळली जातात. घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळं हवा प्रदूषण होते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, औद्योगिकरण, विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात. त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट, अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्याच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते. तर अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्याच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडते. तर अशा प्रकारे इंधनांचा वापर, औद्योगिकरण, अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट यामुळं हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. वरील प्रमुख कारणाशिवाय हवा प्रदूषणाची कारणे कोणती आहेत? इतर कारणं तुम्ही शोधायची आहेत, ती लिहायची आहेत. त्याचनंतर 4 स्ट्रोक इंजिन गाड्यापेक्षा 2 स्ट्रोक इंजिन गाड्यामुळे हवा जास्त प्रदूषित होते का, तेही तुम्ही माहिती करून लिहायचे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजच्या तासाला आपण प्रदूषण म्हणजेच काय, प्रदूषके म्हणजेच काय, त्याचबरोबर हवा प्रदूषणाची विविध कारणं, नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण यांची कारणं अभ्यासलेली आहेत. तर उद्याच्या तासाला येताना हवा प्रदूषण म्हणजेच काय आणि हवा प्रदूषणाची कारणं ही आपण लिहून आणावयाची आहेत. धन्यवाद.